गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 7व्या व्याख्यानामध्ये पैशाच्या मूल्याबाबत अर्थशास्त्रात जे विविध सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यातील चलन संख्यामान सिद्धांताची चर्चा यामध्ये करणार आहोत. हा सिद्धांत अर्थशास्त्रात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जसा तो चलन संख्यामान सिद्धांत म्हणून ओळखला जातो तसाच तो फिशरचे विनिमय समीकरण म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याचबरोबर तो पैसा परिमाणाचा व्यवहार हेतू याही नावाने ओळखला जातो. या सिद्धांतामध्ये पैशाचे मूल्य कसे ठरते व ते कोणत्या घटकावरती अवलंबून आहे याचे विवेचन केलेले आहे. सुरुवातीला हा सिद्धांत 1881ला डेव्हेंजल या अर्थशास्त्रज्ञाने मांडला. त्याच्या मते पैशाचे मूल्य हे पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून असते. त्यासाठी त्याने M = KP हे समीकरण मांडले. त्याच्या मते K हा घटक स्थिर आहे, त्यामुळे पैशाच्या मूल्यावर पैशाच्या पुरवठ्याचाच परिणाम होत असतो. परंतु यामध्ये त्याने पैशाच्या भ्रमणवेगाचा विचार केलेला नाही. त्यानंतर हा सिद्धांत अर्थशास्त्रात ह्यूम, मिल व फिशर या विचारवंतांनी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात हा सिद्धांत फिशरचे विनिमय समीकरण या नावाने ओळखला जाऊ लागला. फिशरने आपल्या सिद्धांतात व्यवहारविषयक बाजूवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे हा सिद्धांत पैसा परिमाणाचा व्यवहार हेतू या नावाने ओळखला जातो. फिशरच्या या सिद्धांतात पैशाचे मूल्य कसे ठरते व ते अस्थिर का आहे हे सांगितले आहे. फिशरच्या मताप्रमाणे पैशाचे मूल्य हे पैशाच्या मागणी व पैशाच्या पुरवठा यावरती अवलंबून असते. पैशाची मागणी ही प्रामुख्याने वस्तूची देवघेव करण्यासाठी म्हणजेच विनिमय व्यवहार पूर्ण करण्यासाठी केली जाते. परंतु विनिमयाचे व्यवहार अल्पकाळात स्थिर असतात, त्यामुळे पैशाच्या मूल्यावरती पैशाच्या पुरवठ्याचाच परिणाम होतो. या सिद्धांताचे विधान किंवा व्याख्या: इतर परिस्थिती कायम असताना पैशाचे मूल्य हे पैशाच्या संख्येच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच व्यस्त दिशेने बदलते. थोडक्यात पैशाच्या वाढीबरोबर पैशाचे मूल्य घटत जाते व पैशाच्या संख्येच्या घटीबरोबर पैशाचे मूल्य वाढत जाते. दुसऱ्या शब्दात आपणाला असे म्हणता येईल, इतर परिस्थिती कायम असताना अर्थव्यवस्थेतील चलनातील पैसा दुप्पट केल्यास किंमत पातळी दुप्पट होते व पैशाचे मूल्य निमपट होते. याउलट अर्थव्यवस्थेतील पैसा निमपट केल्यास किंमत पातळी निमपट होते व पैशाचे मूल्य दुप्पट होते.
या सिद्धांताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल. फिशरच्या मतानुसार पैशाचे मूल्य हे पैशाच्या मागणी पुरवठ्यावर अवलंबून असते. त्यामुळे पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा कशा प्रकारे ठरतो हे पाहावे लागेल. सुरुवातीस पैशाची मागणी. पैसा ही स्वतः उपयोगी वस्तू नाही, परंतु इतर वस्तू मिळवून देण्याची शक्ती मात्र पैशामध्ये आहे. त्यामुळे आपण इतर वस्तू मिळवण्यासाठी पैशाची मागणी करतो. पैशाला केलेली मागणी ही विनिमयाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठीच, म्हणजेच विनिमयाचे माध्यम या नात्याने केली जाते. म्हणून कोणत्याही देशात पैशाला मागणी किती आहे हे त्या देशातील वस्तू व सेवांच्या संख्येला, ज्याला टी टोटल या अर्थाने म्हटलेलं आहे, त्याच्या किमतीने म्हणजेच पी ने गुणल्यास पैशाची मागणी समजून येते. त्यानंतर पैशाचा पुरवठा. देशात पैशाचा पुरवठा किती करायचा हे सरकारच्या चलनविषयक धोरणावरती अवलंबून असते. अशा पैशाचा पुरवठा देशातील मध्यवर्ती सरकार करत असते, जे फिशरने यमने दर्शवलेले आहे. तसेच अशा पैशाचा पुरवठाचा विचार करताना त्याच्या भ्रमणवेगाचाही विचार करावा लागतो. कारण पैशाचा पुरवठा हा भ्रमणवेगाने अप्रत्यक्षपणे जादा होत असतो. कारण पैशाला भ्रमणवेग किंवा गती असते. समाजातील पैसा एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात सतत एकसारखा फिरत असतो. त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढतो. म्हणून पैशाचा एकूण पुरवठा ठरवताना पैशाच्या एकूण संख्येला म्हणजेच यम त्याच्या भ्रमणवेगाने म्हणजेच व्ही व्हेलॉसिटी याने गुणावे लागते. अशा रीतीने फिशरने मागणी पुरवठ्याचा विचार करून पैशाच्या मूल्याबाबत पुढील समीकरण मांडले. पैशाचे मूल्य बरोबर पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी, म्हणजेच MV बरोबर PT. म्हणून P बरोबर MV भागिले T हे फिशरचे सुरुवातीचे समीकरण आहे. परंतु फिशरच्या मते पैशाचा पुरवठा ठरवताना सरकार निर्मित पैशाबरोबर बँक निर्मित पैशाचाही विचार करावा लागतो. कारण आधुनिक काळात अशा पैशाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. फिशरने बँक निर्मित पैशाला M- असे म्हटले आहे, तर त्याच्या भ्रमणवेगाला V- असे म्हटले आहे. म्हणून फिशरचे विनिमय समीकरण पुढील प्रमाणे तयार होते. P = MV + M-V' वरील समीकरणात असे दिसून येते की P ची किंमत M, V, M', V' आणि T या घटकावर अवलंबून असते. परंतु फिशरच्या मते M सोडून इतर सर्व घटक
अल्पकाळात स्थिर असतात. त्यामुळे केवळ यमचाच परिणाम पी वरती होत असतो. तसेच फिशरच्या मते यम व यम डॅश यामध्ये सहसंबंध आहे. फिशरचे हे विनिमय समीकरण आपणास गणिती पद्धतीने पुढील प्रमाणे काल्पनिक उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. समजा यम बरोबर 50 रुपये, फी बरोबर 10, यम डॅश बरोबर 50 रुपये, फी डॅश बरोबर 10, टी बरोबर 100 असल्यास पी इज इक्वल टू एम व्ही प्लस एम डॅश व्ही डॅश अपॉन टी, म्हणून पी बरोबर 10. आता पी हे या समीकरणातील किंमत पातळी आहे आणि म्हणून पैशाचे मूल्य बरोबर 1 भागिले पी बरोबर 1 भागिले 10. आता समजा अर्थव्यवस्थेतील पैशाची संख्या दुप्पट केल्यास, म्हणजे यम बरोबर 100, फी बरोबर 10, यम डॅश बरोबर 100, फी डॅश बरोबर 10 आणि टी बरोबर 100 असल्यास पी इज इक्वल टू एम व्ही प्लस एम डॅश व्ही डॅश अपॉन टी, आणि म्हणून पी बरोबर 20, आणि म्हणून पैशाचे मूल्य बरोबर 1 भागिले पी बरोबर 1/20. याचा अर्थ अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा आणि पैशाचं मूल्य याचा व्यस्त संबंध प्रस्थापित झालेला असतो, असे मत फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये मांडले गेलेले आहे. हा सिद्धांत मांडत असताना काही गृहीते ग्राह्य धरलेली आहेत. ती पुढील प्रमाणे: 1. इतर परिस्थिती कायम असते. 2. पी हा निष्क्रिय घटक आहे. 3. टी हा स्वतंत्र घटक आहे. 4. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे. 5. फी हा स्वतंत्र घटक आहे. 6. यम व यम डॅश यामध्ये सहसंबंध आहे व तो स्थिर आहे. ही गृहीते ग्राह्य मानून फिशरने आपला सिद्धांत स्पष्ट केला आहे. असे असले तरी या सिद्धांतावरती अनेक विचारवंतांनी, विशेषतः केम्ब्रिज विचारवंतांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेल्या दिसतात. या टीका पुढील प्रमाणे: 1. इतर परिस्थिती कधीही स्थिर असत नाही. मुळात फिशरने या सिद्धांताची मांडणी इतर परिस्थिती स्थिर असते या गृहीतावर केलेली आहे, परंतु आजच्या गतिमान अर्थव्यवस्थेत अशी परिस्थिती कोणत्याही अर्थव्यवस्थेत आढळत नाही. दुसरी टीका: पी हा निष्क्रिय घटक नाही. फिशरच्या मते किंमत पातळीवरती कोणत्याच घटकाचा परिणाम होत नाही, परंतु हे तर्कसंगत नाही. तेजीच्या काळात किंमत वाढल्यास उत्पादन वाढवण्यासाठी पैशाची मागणी वाढते. अशा वेळी पीला निष्क्रिय मानता येणार नाही. तिसरी टीका: पूर्ण रोजगाराची कल्पना अवास्तव. कोणत्याही देशात आज पूर्ण रोजगार पातळी अस्तित्वात असलेली दिसून येत नाही. त्यानंतर 4. यम, फी, पी व टी हे घटक परावलंबी आहेत. फिशरने आपल्या समीकरणात हे घटक स्वतंत्र आहेत असे मानले आहे.
परंतु प्रत्यक्षात ते परावलंबी आहेत. जर एखाद्या घटकावरती परिणाम झाला तर त्याचा इतर घटकावरती आपोआपच परिणाम होत असतो. 5. पैशाच्या मूल्याबाबत फिशरने पुरवठ्यावरती किंवा पुरवठ्यास अधिक महत्त्व देऊन मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. 6. या सिद्धांतात व्याजदराचा विचार केलेला नाही, परंतु कोणत्याही मूल्य सिद्धांतात व्याजदराचा विचार केल्याशिवाय तो मूल्य सिद्धांत होऊ शकत नाही. 7. वस्तूच्या भ्रमणवेगाचा विचार केलेला नाही. पैशाप्रमाणेच वस्तूलाही भ्रमणवेग असतो याचा विचार या सिद्धांतात केलेला नाही. याप्रमाणे टीका जरी या सिद्धांतावरती केल्या असल्या तरी त्याचे व्यावहारिक महत्त्व नाकारता येत नाही. कारण चलनविषयक धोरण ठरवताना या सिद्धांताने आपले महत्त्व जगाला दाखवून दिले आहे. मध्यवर्ती बँकेला पतनिर्मितीसाठी व खुल्या बाजारातील व्यवहार ठरवण्यासाठी हा सिद्धांत मदत करतो. पैशाच्या मूल्याच्या अभ्यासाला व संशोधनाला या सिद्धांतामुळे चालना मिळते. अशा पद्धतीने या व्याख्यानामध्ये आपण फिशरच्या विनिमय समीकरणाची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.